जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा आज आपल्या देशात असली असती का? कारण दुबईच आपल्या देशाचा एक भाग होते. खोटं वाटतंय, पण हे खरं आहे. चला सांगतो. 1820 साली ब्रिटिशांनी अरबी किनाऱ्यावर त्यांची पकड मजबूत केली होती. दुबई, अबुधाबी आणि ओमान ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली आले होते आणि भारताचा एक भाग बनले होते. त्यामुळे 20व्या शतकाच्या सुरुवातीला केवळ दुबईच नाही तर अनेक अरबी देश भारताच्या व्हाईसरॉयला रिपोर्ट करायचे. ब्रिटिश इंडिया मधल्या प्रिन्सली स्टेट्सच्या यादीत सुद्धा त्यांची नावं होती. पहिलंच नाव बघा, अबुधाबीचं होतं. दुबई मधलं प्रशासन, तिथली सुरक्षा व्यवस्था आणि तिथलं राजकारण सगळं भारतातूनच हँडल केलं जायचं. तिकडे भारतीय सैनिक तैनात होते. भारतीय रुपया देखील चलनात होता. मुंबई आणि गुजरात मधले व्यापारी तिकडे जाऊन सोनं, मसाले आणि मोत्यांचा व्यापार करायचे. दुबईत आपले मराठी शब्द म्हणजे धोबी, चौकीदार असे सर्रास वापरले जायचे. भारतीय अन्न, कपडे आणि सवयी देखील स्थानिक जीवनशैलीत मिसळल्या गेल्या होत्या. जवळपास 1/3 गल्फ प्रदेश आपल्या देशाशी जोडला गेला होता. पण ब्रिटिश लोक हे उघडपणे नकाशांवर दाखवायला घाबरत होते. 1 एप्रिल 1947 रोजी म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याच्या 4 महिने अगोदर ब्रिटिशांनी दुबई भारतापासून तोडले आणि सगळा कंट्रोल लंडनला हलवला. जर दुबई भारताचाच भाग राहिला असता तर आजचं जग कसं दिसलं असतं? आपला देश आणखी श्रीमंत झाला असता की काही उलट झालं असतं? मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लगेच सबस्क्राईब करा.